Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. आपण बाळांनो युनिट नंबर 3 चालू केलेला आहे जो इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि ऍडव्हान्स एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग आहे. यामध्ये आपण आजपर्यंत इनबिल्ड फंक्शन्स युनिट आपण जी व्हिडिओ फर्स्ट बघितलेले आहे त्याच्यामध्ये इनबिल्ड फंक्शन्स वेगवेगळे आहेत ते बघितलेले आहेत. एसक्यूएल मधले कोणते आहेत. सेकंड मध्ये आपण व्ह्यूज म्हणजे काय, त्यानंतर जॉइन म्हणजे काय, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ज्या क्लिअर केलेल्या आहेत. तर आज आपण युनिट नंबर 3 मधील जो लास्ट पॉइंट आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. आजची ही जी व्हिडिओ आहे ती युनिट नंबर 3 वरची लास्ट व्हिडिओ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळ्या कन्सेप्ट बघणार आहोत त्या कन्सेप्ट कोणत्या आहेत ते पहिला चेक करूया. की फर्स्ट कन्सेप्ट आहे ती सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे काय, तर आणि तो सिक्वेन्स म्हणजे काय, त्यानंतर तो सिक्वेन्स कसा क्रिएट करायचा, कसा अल्टर करायचा आणि कसा डिलीट करायचा. त्यानंतर इंडेक्स म्हणजे काय, वेगवेगळे इंडेक्सचे टाइप्स आहेत ते इंडेक्सचे टाइप्स कसे क्रिएट करायचे आणि त्यानंतर तो डिलीट कसा करायचा इंडेक्स. आणि त्यानंतर लास्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत तो आहे सिनोनिम्स. तर सिनोनिम म्हणजे काय आणि सिनोनिम कसा क्रिएट करायचा, सिनोनिम कसा ड्रॉप करायचा आणि त्या प्रत्येक सिक्वेन्स इंडेक्स सिनोनिमचा एसक्यूएल मध्ये काय यूज आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बाळांनो आज आपण जे हे वेगवेगळे पॉइंट डिस्कस करणार आहोत ते एसक्यूएल मध्ये ते प्रत्येक पॉइंटचा काहीतरी यूज आहे. कारण डेटाबेस मध्ये जो आपण डेटा स्टोअर करणार आहोत तो कलेक्शन ऑफ डेटा जो असणार आहे तो टेबल मध्ये असणार आहे आणि डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ मोर टेबल्स. एकापेक्षा जास्त टेबल असणार आहे त्या डेटाबेस मध्ये. तर अशा पद्धतीने आपण जो डेटाबेस तयार करणार आहे तो डेटा जो स्टोअर करणार आहे तो इझिली स्टोअर करता आला पाहिजे, इझिली रिट्राइव्ह करता आला पाहिजे. ह्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आज आपण बघणार आहोत. तर आज आपण सिक्वेन्सेस एसक्यूएल मधील जी कन्सेप्ट आहे आता सिक्वेन्स म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. तर सिक्वेन्स म्हणजे काय, कंटिन्यू नंबर. तर आपण जो डेटाबेस मध्ये जे टेबल असणार आहे त्या टेबल मध्ये काय असणार आहे, जे रोल आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट टेबल आहे, रोल नंबर आहे 10 आणि तुम्हाला 10 नंतर कंटिन्यू तुम्हाला रोल नंबर 11 आणि त्यानंतर तिथे तुम्हाला 11 रोल नंबर 12 रोल नंबर असं देत बसायचं नाही. तर तुम्हाला कंटिन्यूली तो काउंटर इन्क्रीज झाला पाहिजे आणि तिथं तुम्हाला जे नेम आहे ते इन्सर्ट करायचं असेल. त्या अशा जर तुम्हाला त्यामध्ये डेटा इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही सिक्वेन्सेस ही कन्सेप्ट यूज करू शकता. तर आता आपण बघूया सिक्वेन्स म्हणजे काय. अ सिक्वेन्स इज अ सिम्पली अँड ऑटोमॅटिक काउंटर. म्हणजे हा ऑटोमॅटिकली जनरेटेड काउंटर आहे विच जनरेट्स द सिक्वेन्शियल नंबर व्हेनेवर रिक्वायर्ड. तुम्हाला जसे कंटिन्यू नंबर पाहिजे त्या पद्धतीने ते जनरेट होत राहतात. ओरॅकल प्रोव्हाइड्स अन ऑब्जेक्ट कॉल्ड अ सिक्वेन्स दॅट कॅन जनरेट न्यूमरिक व्हॅल्यूज. जनरेट काय करतो, कंटिन्यू न्यूमरिकच व्हॅल्यू जनरेट करत असतो. म्हणजे जिथं आपला जो कॉलमला डेटा टाइप न्यूमरिकल आहे त्या कॉलम वरती आपण काय करू शकतो, सिक्वेन्सेस अप्लाय करू शकतो. सिक्वेन्सेस इज अ सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्स म्हणजे कॉमन नंबर्स तुमचे असणार आहेत 1 2 3. त्या पद्धतीने कंटिन्यू तुम्हाला जितके नंबर्स पाहिजे तितके तुम्ही नंबर्स त्यामध्ये त्या कॉलम मध्ये कंटिन्यू तुम्ही जनरेट करू शकता. दॅट आर जनरेटेड अँड सपोर्टेड बाय सम डेटाबेस सिस्टीम टू प्रोड्यूस युनिक व्हॅल्यूज ऑन डिमांड. म्हणजे ह्या सिक्वेन्सचा पर्पज काय की त्या टेबलमध्ये युनिक व्हॅल्यू जनरेट झाल्या पाहिजेत आणि त्या पण कशा झाल्या पाहिजेत, कंटिन्यू झाल्या पाहिजेत. अ सिक्वेन्स इज अ युजर डिफाइन्ड स्कीमा बाउंड ऑब्जेक्ट दॅट जनरेट्स अ सिक्वेन्स ऑफ न्यूमरिक व्हॅल्यूज. सिक्वेन्स काय आहे तर युजर डिफाइन्ड स्कीमा आहे. युजर डिफाइन्ड म्हणजेच काय, युजरला ज्या चॉईस नुसार तो कंटिन्यू नंबर जनरेट करायचा आहे त्या चॉईस नुसार काय करू शकतो, तो सिक्वेन्स क्रिएट करू शकतो. म्हणजे आता माझ्या एका टेबल मध्ये रोल नंबर 10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे रोल नंबर 10 आहेत. जर मला काय करायचं आहे, कंटिन्यू नंबर मला 11 पाहिजे, त्यानंतर कंटिन्यू 12 पाहिजे, तर तुम्ही तिथं सिक्वेन्स क्रिएट करू शकता. अदरवाईज तुम्हाला पाहिजे झालं की 10 नंबर नंतर तुम्हाला डायरेक्ट 12 पाहिजे, त्यानंतर 14 पाहिजे, म्हणजे 1 गॅप पाहिजे असेल तर तुम्ही तिथं इन्क्रीमेंट जो काउंटर आहे तो इन्क्रीज करू शकता. अशा पद्धतीनं युजरला ज्या पद्धतीनं तो सिक्वेन्स पाहिजे त्या पद्धतीनं तो सिक्वेन्स क्रिएट करू शकतो. म्हणून जो सिक्वेन्स आहे तो युजर डिफाइन्ड स्कीमा आहे. Sequences are frequently used in many databases because many applications requires each row in a table to contain a unique values and sequences provides an easy way to generate them. म्हणजे sequences जर आपण डेटाबेस वरती जर अप्लाय केलं, कारण प्रत्येक टेबल मध्ये कॉलम मध्ये युनिक व्हॅल्यूज असणारा एक टेबल असतो, त्या टेबलच्या कॉलम वरती तुम्ही तो सिक्वेन्सेस क्रिएट करू शकता जेणेकरून त्या ज्या कॉलम मध्ये युनिक व्हॅल्यू जनरेट होतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही जो सिक्वेन्स क्रिएट करणार आहात, द सिक्वेन्स ऑफ न्यूमरिक व्हॅल्यूज इज जनरेटेड इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे तुम्हाला जे ऑर्डर प्रमाणे पाहिजे त्या ऑर्डर प्रमाणे तुम्ही डिफाइन करू शकता. आता त्याच्यासाठी आपल्याला सिक्वेन्स कसा क्रिएट करायचा आणि सिक्वेन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत हे आपण पहिला बघूया.
तर आपण सिक्वेन्स क्रिएट करणार आहोत. द मिनिमम इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर जनरेटिंग नंबर युजिंग अ सिक्वेन्स इज. तर आपल्याला सिक्वेन्स क्रिएट करण्यासाठी म्हणजे आता माझा सिक्वेन्स चालू करणार आहे म्हणजे एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये माझे रोल नंबर 1 ते 100 असणार आहे. मला ते काय करायचे 1 ते 100 मी 1 2 3 असं 100 वेळा टाईप करण्यापेक्षा मला काय करायचं आहे 1 ते 100 हे सिक्वेन्सेस काय करायचे कंटिन्युअली जनरेट झाले पाहिजे. त्याच्यासाठी मला स्टार्टिंग नंबर म्हणजे माझ्याकडे स्टार्टिंग रोल नंबर असणार आहे तो 1 असणार आहे आणि एंड नंबर म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती असणार आहे म्हणजे 100. म्हणजे 1 ते 100 पर्यंत मला रोल नंबर काय करायचे डिस्प्ले करायचे. सो सिक्वेन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट माहित असली पाहिजे ती स्टार्टिंग नंबर, सेकंड असणार आहे ती मॅक्झिमम नंबर म्हणजे कुठपर्यंत मला सिक्वेन्स जनरेट करायची आहे ती लास्ट व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम नंबर जास्तीत जास्त कोणता करायचा आहे तिथपर्यंत. आणि त्यानंतर द इन्क्रीमेंट व्हॅल्यू म्हणजे तो कितीने इन्क्रीमेंट करायचा आहे म्हणजे रोल नंबर 1 नंतर इन्क्रीमेंट बाय 1 ना म्हणजे 1 नंतर 2 यायला पाहिजे, 2 नंतर 3 यायला पाहिजे की 1 नंतर 3 यायला पाहिजे की 1 नंतर 3 नंतर 6 यायला पाहिजे. म्हणजे 2-2 गॅपने तुम्हाला सिक्वेन्स पाहिजे की कंटिन्यू पाहिजे. म्हणजे इन्क्रीमेंट कितीने व्हॅल्यू करायची ह्याच्यासाठी तुम्हाला इन्क्रीमेंट व्हॅल्यू ही माहित असली पाहिजे. म्हणजे सिक्वेन्स क्रिएट करण्यासाठी तुम्हाला किती गोष्टी माहित असल्या पाहिजे 3, स्टार्टिंग नंबर, मॅक्झिमम नंबर आणि इन्क्रीमेंट व्हॅल्यू. आता त्याच्यासाठी जो सिंटॅक्स आहे तो आपण बघूया. तर क्रिएट सिक्वेन्स कीवर्ड वापरा, त्यानंतर सिक्वेन्स नेम म्हणा, स्टार्टिंग विथ इनिशियल व्हॅल्यू म्हणजे जी तुमची इनिशियल व्हॅल्यू म्हणजे सिक्वेन्स माझा कुठून चालू होणार आहे ती व्हॅल्यू फर्स्ट व्हॅल्यू. त्यानंतर इन्क्रीमेंट बाय इन्क्रीमेंट व्हॅल्यू म्हणजे इन्क्रीमेंट किती न होणार आहे बाय 1 न की बाय 2 न ती व्हॅल्यू. त्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे तुमचा सिक्वेन्स कुठेपर्यंत क्रिएट करायचा आहे रोल नंबर 100 पर्यंत की रोल नंबर 10 पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला किती रोल नंबर जनरेट करायचे ती मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि त्यानंतर लास्ट सायकल ऑर नो सायकल. सायकल म्हणजे काय, नो सायकल म्हणजे सायकल म्हणजेच काय ही जी सर्क्युलर आहे ती कंटिन्यू चालत राहायचं की नो सायकल म्हणजे एकदा जनरेट करायचं आहे तुम्हाला सिक्वेन्स. ह्याच्यासाठी तुम्ही सायकल म्हणू शकता, अदरवाईज तुम्ही नो सायकल म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही. पण नो सायकल जर म्हटलं तर सिक्वेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ही पर्यंत जाणार नाही, तिथंच एकच सायकल क्रिएट होणार आणि स्टॉप होणार तेव्हा एरर दाखवणार. तर तुम्हाला माहित असेल आता इनिशियल व्हॅल्यू म्हणजे काय, जो तुम्हाला सिक्वेन्स क्रिएट करायचं आहे ती इनिशियल व्हॅल्यू. इन्क्रीमेंट व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू कितीने इन्क्रीमेंट पाहिजे त्या कंटिन्यू जनरेट झाल्या पाहिजे ती इन्क्रीमेंट व्हॅल्यू. त्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती असली पाहिजे. आणि सायकल म्हणजेच काय तुम्हाला ती कंटिन्यू मॅक्झिमम व्हॅल्यू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे सर्कल जे आहे सायकल आहे ते म्हणजे सर्क्युलर मध्येच पाहिजे, स्टार्ट व्हायला पाहिजे त्यानंतर एंड झाल्यानंतर परत ते बिगिन स्टार्ट झालं पाहिजे म्हणजे लूप मध्येच फिरणार. जर असेल तर सायकल यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही नो सायकल म्हणला तर मग तुम्हाला एकच सिक्वेन्स क्रिएट होईल, अदरवाईज तुमचे मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत रीच होणार नाही म्हणजे तिथे एरर येणार. अशा पद्धतीने आपण सिक्वेन्स क्रिएट करून बघूया. आता त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे. मी आता काय केलेलं आहे माझी स्टार्टिंग व्हॅल्यू माझी महत्वाची आहे ती माझ्याकडे 3 गोष्टी मला माहित असल्या पाहिजे. स्टार्टिंग व्हॅल्यू 1 आहे, इन्क्रीमेंट बाय मी 1 न करणार आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू माझी आहे 999. आता मी प्रोग्राम असं मला जो SQL क्वेरी लिहायची आहे त्याच्यामध्ये माझी स्टार्टिंग सिक्वेन्सची व्हॅल्यू आहे 1, इन्क्रीमेंटची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे पहिली व्हॅल्यू 1 येणार, त्यानंतर किती येणार 2 येणार, असं कितीपर्यंत मॅक्झिमम व्हॅल्यू 999 पर्यंत मला व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. आता मी काय केलेलं आहे इथं क्रिएट अ सिक्वेन्स वापरलेला आहे आणि मी क्रिएट सिक्वेन्स सिंटॅक्स आपला आहे बघा, क्रिएट सिक्वेन्स नेम. माझं सिक्वेन्स नेम इथे दिलेलं आहे सिक्वेन्स अंडरस्कोर 1. स्टार्टिंग व्हॅल्यू किती आहे स्टार्ट विथ 1, इन्क्रीमेंट बाय 1 म्हणजे रोल नंबर 1 पासून चालू व्हायचं बाय इन्क्रीमेंट करायचं 1 ना आणि कुठपर्यंत मॅक्झिमम व्हॅल्यू 999. मी इथं सिक्वेन्स क्रिएट केलेला आहे आणि सायकल वापरलेला आहे म्हणजे लूप रिपीट होत राहणार आणि इथं टर्मिनेट केलेलं आहे म्हणजे हे सिक्वेन्स इथं एंड झालेला आहे. हे जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करशील आता फॉर एक्झाम्पल हा सिक्वेन्स मी क्रिएट केलेला आहे, हा सिक्वेन्स क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्या दुसऱ्या एखाद्या टेबलवरती तो सिक्वेन्स अप्लाय करू शकता. आता तो कसा अप्लाय करायचा, इथे एक फॉर एक्झाम्पल एक क्लास टेबल आहे म्हणजे ह्या टेबलचं नाव आहे क्लास आणि ह्या टेबलमध्ये 2 कॉलम्स आहेत, आयडी आहे आणि नेम आहे. आयडी आहेत 1 to 4 आणि नेम आहे अबी, अदाम आणि अलेक्सा, असे 3 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या क्लास टेबलवरती सिक्वेन्स अप्लाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, रेकॉर्ड जेव्हा तुम्ही इन्सर्ट करताय तेव्हा तुम्ही सिक्वेन्स वापरणार कारण ऑटोमॅटिकली व्हॅल्यू जनरेट होणार ना आयडीची. त्याच्यासाठी तुम्ही सिक्वेन्स जी आहे सिक्वेन्स क्वेरी आहे ती SQL मध्ये इन्सर्ट आपण वापरणार आहे. तर त्याच्यासाठी मी क्वेरी लिहिलेली आहे इन्सर्ट इनटू. आता मी रेग्युलर इन्सर्ट टेबल मध्ये करतो तेव्हा कसं लिहितो की इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज असेल आणि व्हॅल्यू माझी पहिली काय असेल ती आयडी आणि रोल नंबर. आता मला काय करायचं आहे सिक्वेन्स वापरायचे ऑटोमॅटिकली जनरेट पाहिजे झाले तर मी क्वेरी लिहिलेली आहे इन्सर्ट इनटू क्लास
टेबल नेम क्लास आहे, व्हॅल्यूज आहेत. आता इथे व्हॅल्यू मी डायरेक्ट काय वापरलेले आहे, सिक्वेन्स 1 आणि डॉट नेक्स्ट व्हॅल्यू, कारण त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हॅल्यू जनरेट व्हायला पाहिजे, नेक्स्ट म्हणजे कंटिन्यू व्हायला पाहिजे. आणि कॉमा मी नेम दिलेला आहे अनु. आता तुम्ही जेव्हा एकच रेकॉर्ड इन्सर्ट केलेला आहे, मी आता सध्या काय केलेलं आहे, एकच. तर आता जेव्हा तुम्ही ही क्वेरी एक्झिक्यूट करशील तेव्हा हे जे 3 रेकॉर्ड्स असणार आहेत ऍज इट इज असणार आहेत. पण माझी इथं सिक्वेन्स व्हॅल्यू काय आहे, स्टार्टिंग विथ 1 आहे. मग पहिली व्हॅल्यू इथं काय राहणार, 1च. म्हणजे इथं आयडी तुमचा परत रिपीट काय जनरेट झाला, 1च. आणि नेम काय इन्सर्ट झालं, अनु. जेव्हा तुम्ही क्वेरी दुसरी ही जेव्हा इथं तुम्ही नेम चेंज करून जेव्हा हीच क्वेरी परत अगेन एक्झिक्यूट करशील तेव्हा इथं तुम्हाला 1 नंतर आयडी 2 होणार, त्यानंतर जे काय असेल ते नेम परत एक्झिक्यूट करशील 2 नंतर 3. कारण इथं आपली स्टार्टिंग व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, म्हणून इथं 1च परत झालेला आहे. आता तुम्हाला जर इथं स्टार्टिंग व्हॅल्यू 5 पाहिजे असेल तर 5 म्हटलं तर तुमचा जो आयडी असेल तो 5 इन्सर्ट होईल. अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स क्रिएट करून बघा. तुम्हाला जे मी ओरॅकल 10 चे सॉफ्टवेअर दिलेलं आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर हे जे क्वेरी आहे एक अशा पद्धतीचं टेबल करून हे जे प्रॅक्टिकल आहे ते करून बघा. त्यानंतर आता तो जो क्रिएट केलेला सिक्वेन्स आहे तो आता तुम्हाला काय करायचा आहे, डिलीट अल्टर करायचा आहे. अल्टर म्हणजेच काय, तुम्हाला त्या सिक्वेन्स मध्ये काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. चेंजेस करायचे असतील, आता मी आताचा जो सिक्वेन्स क्रिएट केला होता सिक्वेन्स _1 ज्याचं नेम होतं त्याच्यामध्ये मी इन्क्रीमेंट बाय 1 न केलेली व्हॅल्यू, तर मला आता इन्क्रीमेंट बाय 2 न व्हॅल्यू करायची असेल तर मी तो सिक्वेन्स अल्टर करू शकतो. म्हणजे सिक्वेन्स क्रिएट केलेल्या सिक्वेन्स मध्ये जर चेंजेस करायचे असतील तर तुम्ही त्याला अल्टरिंग सिक्वेन्स असं म्हणू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्ट व्हॅल्यू ऑफ द सिक्वेन्स कॅन नॉट बी अल्टर्ड, म्हणजे जी स्टार्टिंग व्हॅल्यू आहे ती तुम्ही अल्टर करू शकत नाही, ती मात्र काय राहणार, फिक्स राहणार. कारण आपण एकदा ती व्हॅल्यू असाइन केलेली आहे त्यानुसार व्हॅल्यू त्या टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट झालेले असणार आहे. आता तुम्ही जो काउंटर आहे तो मात्र चेंज करू शकता. आता इथं मी अल्टर केलेला आहे सिक्वेन्स, अल्टर सिक्वेन्स नेम आणि इन्क्रीमेंट बाय इंटिजर व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू. आता इथं मी अल्टर केलेला आहे, एक्झाम्पल घेतलेला आहे बघा. अल्टर सिक्वेन्स म्हणा, सिक्वेन्स नेम काय आहे, सिक्वेन्स _1 आणि इन्क्रीमेंट बाय किती न करायचं आहे, मला 2 न करायचं आहे. कारण आधीच्या सिक्वेन्स मध्ये मी इन्क्रीमेंट बाय 1 न केलेलं, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल सिक्वेन्स इज अल्टरला. आणि जेव्हा तुम्ही एखादी इन्सर्ट करशील रेकॉर्ड त्यावेळी इन्क्रीमेंट बाय 1 न इंटर होणार नाही, तर इन्क्रीमेंट बाय 2 न, कारण आपण आता त्या सिक्वेन्स मध्ये काय केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत. अशा पद्धतीने अल्टरिंग सुद्धा करून चेक करून बघा. त्यानंतर ड्रॉपिंग सिक्वेन्स म्हणजेच काय, तो जो सिक्वेन्स क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला नको आहे त्या डेटाबेस मधून, तो तुम्हाला सिक्वेन्स काय करायचा आहे, परमनंटली रिमूव्ह करायचा आहे किंवा डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप सिक्वेन्स स्टेटमेंट यूज करू शकता. सिंटॅक्स आहे ड्रॉप सिक्वेन्स नेम आणि एक्झाम्पल मी घेतलेला आहे सेम सिक्वेन्स _1 सिक्वेन्स जो क्रिएट केलेला आहे तोच आपण ड्रॉप करूया. ड्रॉप सिक्वेन्स 1, तर आउटपुट तुम्हाला जनरेट होईल की सिक्वेन्स इज ड्रॉप्ड. जेव्हा तुम्ही परत एकदा जर सिक्वेन्स _1 तुम्ही जर यूज केला तर तो एक्झिक्यूट होणार नाही, कारण आता तो सिक्वेन्स काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. त्याच्यासाठी परत तुम्हाला तो सिक्वेन्स क्रिएट करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स करून त्या एखादा टेबल रेफर करा, त्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करा आणि सिक्वेन्स अप्लाय करून तुम्ही चेक करू शकता. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय बाळांनो, इंडेक्स कशासाठी यूज करायचं, तर इंडेक्स म्हणजे फास्ट सर्चिंग साठी. म्हणजे बघा एखाद्या बुक मध्ये तुम्हाला बुक मध्ये पहिल्या पेजवरती इंडेक्स असतो बघा, की कोणत्या पेजवरती तुम्हाला हे मिळेल, युनिट नंबर 2 आहे 80 पेजवरती, तर त्या पेजवरतीच तुम्ही डायरेक्ट युनिट नंबर 2 जर बघायचं असेल तर तुम्ही पेज नंबर 80 वरतीच तुम्ही जंप होता. तर म्हणजे त्याच्यामुळे कळतं की 80 या पेजवरती तुम्हाला काय आहे, युनिट नंबर 2 आहे, म्हणजे फास्ट सर्च करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला डेटाबेस मध्ये सुद्धा तुम्हाला फास्ट सर्चिंग करायचं असेल तर तुम्ही इंडेक्स यूज करू शकता. तर an index is a performance tuning method of allowing faster retrieval of a record, म्हणजे त्याच्यामधून फास्ट रिट्राय आपण रेकॉर्ड्स करू शकतो. and index creates an entry for each value that appears in the indexed columns. each index name must be unique in the database, म्हणजे त्या प्रत्येक इंडेक्सचं नेम काय असलं पाहिजे, युनिक. म्हणजे डुप्लिकेट इंडेक्स म्हणजे 2 नावाचे इंडेक्स आपण तयार करू शकणार नाही. and index helps to speed up select queries, where clauses म्हणजे तुम्ही इंडेक्स सिलेक्ट क्वेरी सोबत यूज करू शकता, वेअर क्लॉजेस सुद्धा अप्लाय करू शकता, अपडेट करू शकता, इन्सर्ट स्टेटमेंट बरोबर सुद्धा तुम्ही इंडेक्स यूज करू शकता. इंडेक्सेस कॅन बी क्रिएटेड और ड्रॉप्ड विथ नो
इफेक्ट ऑन दी डेटा म्हणजे क्रिएट केलेला इंडेक्स आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तो इंडेक्स क्रिएट केला म्हणून त्या डेटाबेस मध्ये किंवा त्या टेबल मध्ये चेंजेस होणार नाहीत, किंवा तुम्ही जर इंडेक्स क्रिएट केलेला इंडेक्स जर डिलीट केला तरी सुद्धा त्या टेबल वरती काही इफेक्ट होणार नाही. तर आता आपण इंडेक्स क्रिएट करून बघूया. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम, म्हणजे तुम्हाला कोणत्या टेबल वरती इंडेक्स करायचं आहे त्या टेबलचं नेम. आता आपण फर्स्ट बघूया टाइप्स ऑफ इंडेक्स. इंडेक्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. सिंपल इंडेक्स आहे, कॉम्पोजिट इंडेक्स आहे, युनिक इंडेक्स आहे आणि इम्प्लिसिट इंडेक्स आहे. जो आपण इंडेक्स करणार आहोत तो 4 प्रकारचे इंडेक्स आपण तयार करून बघायचे आहेत. तर सिंपल इंडेक्स कसा करायचा तर आपण बघूया. अन इंडेक्स क्रिएटेड ऑन सिंगल कॉलम ऑफ अ टेबल इज कॉल्ड दी सिंपल इंडेक्स. म्हणजे जो इंडेक्स क्रिएट करणार आहे ते टेबल मधील एका कॉलम वरती जर आपण अप्लाय केला तर त्याला म्हणायचं सिंपल इंडेक्स. म्हणजे जो इंडेक्स क्रिएट करणार आहे त्यामध्ये कॉलम नेम असणार आहे, तर एकच कॉलम असेल तर त्याला म्हणायचं सिंपल इंडेक्स. त्याच्यासाठी आणि सिंपल इंडेक्स मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज ह्या म्हणजे असू शकतात किंवा डुप्लिकेट व्हॅल्यूज एज डिस्क्राइब्ड. सिंटॅक्स आहे क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम, म्हणजे तुम्हाला तर कोणत्या सेम आहे कोणत्या टेबल वरती करायचं आहे आणि मात्र त्याच्या समोर काय पाहिजे तुम्हाला कॉलम नेम पाहिजे आणि तोही कॉलम सिंगलच कॉलम असला पाहिजे. तर तुम्ही इथे एक्झाम्पल बघा, मी एक इंडेक्स इथं स्टुडंट आयडी आहे आणि कॉलम नेम आणि स्टुडंट टेबल आहे. मग इंडेक्स क्रिएट केलेला आहे क्रिएट इंडेक्स, इंडेक्स आयडी ऑन स्टुडंट टेबल. ह्या टेबलचं नेम काय आहे स्टुडंट आणि कॉलम आहे स्टुडंट आयडी. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली इंडेक्स क्रिएट केला जाईल. आता कॉम्पोजिट इंडेक्स, कॉम्पोजिट इंडेक्स विच इज अपोजिट ऑफ दी सिंपल इंडेक्स. म्हणजे सिंपल इंडेक्स मध्ये आपण काय करतो एकच कॉलम वरती इंडेक्स अप्लाय करू शकतो, तर कॉम्पोजिट इंडेक्स मध्ये मोर दॅन वन कॉलम्स आपण इंडेक्स कॉलम्स अप्लाय करून इंडेक्स क्रिएट करू शकतो. म्हणजे सिंपल मध्ये एक कॉलम आहे, कॉम्पोजिट मध्ये एकापेक्षा जास्त कॉलम्स असतील. तर अन इंडेक्स क्रिएटेड ऑन मोर दॅन वन कॉलम इज कॉल्ड दी कॉम्पोजिट इंडेक्स. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डुप्लिकेट व्हॅल्यूज आर जनरेटेड. तर ह्याच्यामध्ये कॉम्पोजिट इंडेक्सचा सिंटॅक्स काय असणार आहे सेम सिंपल इंडेक्स सारखा असणार आहे. क्रिएट इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम आणि इथं मात्र कॉलम नेम जे असणार आहेत ते एक नसणार आहेत, एकापेक्षा जास्त. आता इथं कॉलम नेम आहेत 2 आहेत, कॉलम 1 असणार आहे कॉलम 2. आता मी फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे स्टुडंट टेबल आहे आणि त्या टेबलवरती स्टुडंट आयडी आणि फॅकल्टी आयडी असे 2 काय आहेत ते कॉलम्स आहेत. तर मी क्रिएट इंडेक्स केलेला आहे इंडेक्स आयडी ऑन स्टुडंट आणि स्टुडंट आयडी आणि फॅकल्टी आयडी ह्याचे 2 कॉलम्स ऍड केलेले आहेत. तर आउटपुट जनरेट होणार इंडेक्स इज क्रिएटेड. आता जो थर्ड आहे युनिक इंडेक्स. युनिक इंडेक्स म्हणजे काय तर युनिक इंडेक्स म्हणजे काय तर युनिक असणार आहे जो इंडेक्स किंवा त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज आता इन्सर्ट करू शकत नाही. युनिक इंडेक्सेस डज नॉट अलाव एनी डुप्लिकेट व्हॅल्यूज. आणि बाळांनो सेम युनिक इंडेक्स हा याच्यामध्ये तुम्ही एक कॉलम असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त कॉलम सुद्धा असू शकतात. म्हणजे सिंपल पण असू शकतो आणि कॉम्पोजिट इंडेक्स पण असू शकतो. पण जर एक कॉलम असेल तर जो कॉलमचे नेम असणार आहे त्याच्या आधी फक्त युनिक कीवर्ड वापरला तर तो झाला युनिक सिंपल इंडेक्स. आणि सेम 2 कॉलम्स असतील किंवा 3 कॉलम्स असतील तर तुमचा झाला युनिक कॉम्पोजिट इंडेक्स. सेम असणार आहे आणि युनिक इंडेक्स मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज जनरेट होऊ शकत नाहीत किंवा इन्सर्ट होऊ शकत नाहीत. तर युनिक इंडेक्सचा सिंटॅक्स आहे सेम क्रिएट युनिक कीवर्ड इंडेक्स इंडेक्स नेम ऑन टेबल नेम आणि कॉलम नेम. इफ इंडेक्स इज क्रिएटेड ऑन मोर दॅन वन कॉलम इज कॉल्ड दी कॉम्पोजिट युनिक इंडेक्स. आता सांगितलेलं आहे युनिक इंडेक्स म्हणजे काय तर युनिक असणार आहे, त्याच्यात व्हॅल्यूज डुप्लिकेट नसणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आणि युनिक इंडेक्स मध्ये तुम्ही सिंपल इंडेक्स पण करू शकता, म्हणजे एकच कॉलम अप्लाय करू शकता. अदरवाइज एकापेक्षा जास्त अप्लाय केला तर तो कॉम्पोजिट युनिक इंडेक्स आपण त्याला म्हणू शकतो. तर तो कॉम्पोजिट युनिक इंडेक्सचा सिंटॅक्स आहे क्रिएट युनिक इंडेक्स, इंडेक्स नेम ऑन टेबल नेम आणि याच्यामध्ये कॉलम्स नेम आहेत, कॉलम नेम 1 आहे, कॉलम नेम 2 आहे. तर आपण इथं इंडेक्स क्रिएट करून बघूया. एक्झाम्पल आहे क्रिएट युनिक इंडेक्स ऑन स्टुडंट आयडी कॉलम ऑफ दी स्टुडंट टेबल. म्हणजे हा कोणता झाला बघा चेक करा, युनिक इंडेक्स क्रिएट केलेला आहे, एकच कॉलम आहे म्हणजे सिंपल युनिक इंडेक्स झाला ऑफ दी स्टुडंट टेबल. आता इथं क्रिएट युनिक इंडेक्स इथं बघा क्रिएट युनिक इंडेक्स, इंडेक्स आयडी ऑन कोणत्या आहे टेबल वरती स्टुडंट वरती आणि इथं कॉलम किती आहे एकच आहे स्टुडंट आयडी, म्हणून याला आपण सिंपल युनिक इंडेक्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथं आउटपुट जनरेट होईल इंडेक्स इज क्रिएटेड.
आणि जो लास्ट फोर्थ आहे इम्प्लिसिट इंडेक्स. इम्प्लिसिट इंडेक्स म्हणजे काय, तर इम्प्लिसिट इंडेक्स हे ऑटोमॅटिकली जनरेट होतात, हे युजर जनरेट करू शकत नाही. आणि ते कुठे जनरेट होतात, ज्या कॉलम वरती प्रायमरी की किंवा युनिक कन्स्ट्रंट आपण जे अप्लाय करतो तेव्हा ते सर्व्हर जो असतो तो सर्व्हर ऑटोमॅटिकली डेटाबेस सर्व्हर जो इम्प्लिसिट इंडेक्स क्रिएट करतो. इम्प्लिसिट म्हणजेच काय, अचानक सडनली हा काय होतो, इंडेक्स क्रिएट होतो. इम्प्लिसिट इंडेक्स आर इंडेक्सेस दॅट आर ऑटोमॅटिकली क्रिएटेड बाय database server when object is created. Such indexes are created on primary key and unique key constructs. तर आज आता आपण बघितलेले आहेत ते इंडेक्सचे टाइप्स. बाळांनो, जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही शंका पण विचारू शकता. तर आता जे इंडेक्स केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एक टेबल तयार करून त्या टेबलवरती इंडेक्स करून बघा. आणि लास्ट आता पॉइंट इंडेक्स मध्ये लास्ट पॉइंट आहे ड्रॉपिंग इंडेक्स. म्हणजे जो इंडेक्स क्रिएट केलाय तो तुम्हाला रिमूव्ह करायचा डेटाबेस मधून, म्हणजे डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप स्टेटमेंट यूज करू शकता. त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे ड्रॉप इंडेक्स इंडेक्स नेम. एवढं जरी सफिशियंट आहे तर इथेही ड्रॉप इंडेक्स होऊ शकतो. अदरवाइज तुम्ही काय केला, ड्रॉप इंडेक्स इंडेक्स नेम ऑन टेबल नेम, कोणत्या टेबल वरती अप्लाय केला ते सुद्धा तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तसंही यूज करू शकता, तरीही तो इंडेक्स डिलीट होऊ शकतो. आता जर ह्या युनिट नंबर 3 मधील लास्ट पॉइंट आहे सिनॉनिम, आणि या व्हिडिओ मधील सुद्धा लास्ट पॉइंट आहे सिनॉनिम. सिनॉनिम म्हणजे काय, तर सिनॉनिम इज अन अल्टरनेटिव्ह फॉर ऑब्जेक्ट. Alternative name for the object such as tables, views, sequences, procedures and other objects. म्हणजेच काय की एखादं पर्यायी नेम, म्हणजे आता मी टेबल तयार केलाय आणि त्या टेबलला मी काय केलं, दुसरं नेम दिलं तर ते मी नेम देऊ शकतो. अदरवाइज अल्टरनेटिव्ह नेम मला द्यायचं असेल तर तुम्ही सिनॉनिम म्हणून क्रिएट करू शकता. जर का करायचं, कारण आपण काय केलेलं आहे, त्या टेबल जो आहे जो सिनॉनिम क्रिएट केलेला आहे तो आज आपण युजरला दिला की एवढंच तो नुसता चेक करू शकतो की त्याचं जे स्कीमा आहे ते मला दाखवायचे नसतील तर तुम्ही सिनॉनिम दाखवू शकता. You generally use the synonym when you are granting access to object from other schema and you don't want to user to have worry about knowing which schema owns the object. म्हणजे तुम्हाला हाईड करायचं असेल तर तुम्ही सिनॉनिम्स क्रिएट करू शकता. तर तो सिनॉनिम कसा क्रिएट करायचा त्याच्यासाठी सुद्धा सिंटॅक्स आहे. क्रिएट ऑर रिप्लेस, म्हणजे सिनॉनिम क्रिएट करायचं असेल तर क्रिएट, आणि तुम्हाला जर काही रिप्लेस करायचं असेल सिनॉनिम तर रिप्लेस. पब्लिक कीवर्ड वापरा, त्यानंतर सिनॉनिम, सिनॉनिम नेम फॉर कोणत्या ऑब्जेक्ट साठी तो ऑब्जेक्ट नेम. आता इथं बघा मी दिलेला रिप्लेस म्हणजेच काय, तुम्हाला तो सिनॉनिम क्रिएट करायचा असेल किंवा तुम्हाला तो सिनॉनिम ऑलरेडी एक्झिस्ट आहे तर तुम्हाला तो सिनॉनिम रिप्लेस करायचा असेल तर तुम्ही रिप्लेस वापरू शकता. त्यानंतर पब्लिक म्हणजेच काय, तो पब्लिक सिनॉनिम राहणार, सगळे ऍक्सेसिबल युजर जे आहेत ते ऍक्सेस करू शकतात. त्यानंतर स्कीमा म्हणजेच काय, द अप्रोप्रिएट स्कीमा इफ द फेज इज ओमिटेड ओरॅकल अज्युम्स दॅट यू आर रेफरिंग टू युअर ओन स्कीमा, म्हणजे तो टेबल तुम्ही रेफर करू शकता. आणि ऑब्जेक्ट नेम म्हणजेच काय, तर ज्या टेबल वरती तुम्ही अप्लाय करणार आहे स्कीमा किंवा व्ह्यू वरती अप्लाय करणार आहे त्या ऑब्जेक्टचं नेम. अशा पद्धतीने तुम्ही सिनॉनिम्स क्रिएट करू शकता. आता मी इथं सिनॉनिम क्रिएट केलेला आहे. क्रिएट पब्लिक आहे म्हणून सिनॉनिम कीवर्ड, आणि त्यानंतर सिनॉनिम नेम आहे सप्लायर फॉर ऍप डॉट सप्लायर, कोणत्या टेबल वरती ऑब्जेक्ट वरती क्रिएट केलेला आहे त्या सप्लायरचा म्हणजे ऑब्जेक्टचं नेम. आता तो क्रिएट केलेला सिनॉनिम जो आहे तुम्हाला नको असेल तो सिनॉनिम काय करायचा आहे, ड्रॉप करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप स्टेटमेंट यूज करू शकता. ड्रॉप पब्लिक सिनॉनिम आणि स्कीमा सिनॉनिम नेम. आणि फोर्सफुली म्हणजेच काय, तो परमनंटली तो ड्रॉप झाला पाहिजे, त्याचा कुठेही डिपेंडन्सी काहीही नाही आहे. म्हणजेच पब्लिक म्हणजेच काय, ड्रॉप केलेला आहे तो कोण आता ऍक्सेस करू शकणार नाही. फोर्सफुली म्हणजे इट विल फोर्स ओरॅकल टू ड्रॉप सिनॉनिम इवन इफ इट हॅज डिपेंडन्सी. इट इज प्रोबॅबली नॉट अ गुड आयडिया टू फोर्स कॉजेस इनव्हॅलिडेशन ऑफ ओरॅकल ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, त्याचा काही इफेक्ट होणार नाही, इनडिपेंडंट आहे. त्यानंतर आता मी इथं सिनॉनिम काय केलेलं आहे, ड्रॉप केलेलं आहे. तर ड्रॉप पब्लिक कीवर्ड आहे सिनॉनिम आणि सिनॉनिम नेम. सिनॉनिम नेम आहे माझ्याकडे सप्लायर. आता मी तो तयार जो केलाय तोच काय केला, ड्रॉप केला. तर ड्रॉप स्टेटमेंट काय करतो, ड्रॉप दी सिनॉनिम. जो सप्लायर आहे तो काय केलेला आहे, सिनॉनिम ड्रॉप केलेला आहे. तर अशा पद्धतीने बाळांनो आज आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इंडेक्स म्हणजे काय, सिनॉनिम म्हणजे काय, त्यानंतर सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स कसा क्रिएट करायचा, सिक्वेन्सचे एक्झाम्पल बघितलेले आहे, सिक्वेन्स अल्टर कसा करायचा, ड्रॉप कसा करायचा, त्यानंतर इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स कसे क्रिएट करायचे, इंडेक्सचे वेगवेगळे टाइप्स बघितलेले आहेत आपण. त्यानंतर सिनॉनिम म्हणजे काय आणि सिनॉनिम कसा क्रिएट करायचा आणि डिलीट करायचा, हे बाळांनो तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकली करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही 2 ते 3 वेळा बघा, तुम्हाला समजून येईल. आणि याच्यावरती दिलेले जे काही असाइनमेंट्स आहेत तुम्ही ते सॉल्व्ह करा आणि सबमिट करा. जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता.
आणि याच्यावरती जे काही मी एक्झाम्पल्स वगैरे घेतलेले आहेत ते प्रॅक्टिकली करून बघा. ठीक आहे, थँक्यू.